तुमच्याकडे काय? नाही, माझ्याकडे मान्यता नव्हती. पण तुमच्याकडे कळलं कसं मग घरी फायनली की तुम्ही आता लग्न करणार आहात? नाही, मी चिठ्ठी ठेवली होती घरी निघायच्या आधी. म्हणजे लग्न होईपर्यंत घरी सांगितलंच नाही तुम्ही? नाही. तुम्ही दोघांनीच ठरवलं लग्न करायचं? लग्न कुठे झालं? नाही, आई बाबांनी करून दिलं लग्न. हां, पण तुमच्या घरी माहिती नव्हतं ना? 25 वर्षापूर्वी काय झालं असेल आता टेन्शन येत आहे मला सुद्धा ऐकून. मग घरी तुम्ही चिठ्ठी लिहून ठेवली होती आणि लग्न कुठे केलं? इथे नागपूरला आई बाबांनी करून दिलं. नागपूर विधीप्रमाणे. हो. तुम्ही चिठ्ठी लिहिली? हो. आणि मग घरी कधी कळलं? ती मी संध्याकाळी नाही आले घरी म्हणून फोन चालू झाला आहे. मग मी सांगितलं की मी चिठ्ठी ठेवली आहे. तर बाबांनी मग पाहिलं तर मग कळलं. तर इकडे आले सगळेजण, नागपूरला आले. ते आले सगळे? हो. आणि नंतर मग विचारपूस क्राईम ब्रांचमधून माणसाला घेऊन आले होते. मुलीला पळवून नेलं म्हणून. पण मग शेवटी घरच्यांनी स्वीकार केला की नाही 25 वर्षात? नाही, पूर्णपणे नाही. नाही अजून 25 वर्ष झाली. हो. तुमचं माहेरी जाणं नाही? नाही, मीच मला जाते माहेरी. पण बाबा फक्त थोडंसं आहे, बाकी सगळ्यांनी एक्सेप्ट केलंय. पण बाबांचं मन अजून नाही. आणि जावई जातात की नाही? नाही, ते नाही जात. नाही नाही, तुम्ही यांना पाठवता म्हणजे यांनी कधी जायला तुमची हरकत नाही, पण तुम्ही नाही जात, हो की नाही? 25 वर्ष कुठे नागपूरमध्येच राहताय आता तुम्ही? हो, नागपूरमध्ये. पण ह्या शांत आहेत का हो स्वभावाने? हो. हां हो. तुम्ही हो नाही एवढीच का उत्तरं देता? तुम्ही जितकं विचारलं तितकं सांगतोय. मला म्हणजे मी उलट तपासणी घेतोय की काय असं वाटायला लागलं आहे. बरोबर बरोबर. बरं, आता पहिला खेळ आणि या पहिल्या खेळात किती बक्षीस मिळणार वहिनींना आपण बघूया. घ्या, एक चिठ्ठी घ्या, कुठलीही एक. कार पार्किंग. खेळ सोपा आहे. ही गाडी आहे ना, ही या रेषेच्या पुढे थांबली पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला थोडी अशी मागे घ्यावी लागेल. रिव्हर्स केली की ती गाडी जाणार पुढे. हां, मागे करायची आणि सोडून द्यायची आणि इथे पार्क व्हायला पाहिजे. 3 गाड्या थांबल्या की 1000 रुपयाचं बक्षीस आणि त्यानंतर प्रत्येक गाडी थांबवायला 200-200 रुपयाचं बक्षीस वाढत जाणार. 10 संधी आहेत. बघूया किती जास्त बक्षीस मिळवत आहे. अचूक अंदाज घ्या आणि गाडीचा वेग वाढवा. बघूया. 1. अभिनंदन. 2. 3. ओ 7. 1200. 1400. 1400 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं. मी मम्मी बरोबर म्हणजे सगळं क्लिअर ठेवलेलं गेलो होतो ना, संगतीत गेलो होतो. पहिल्या रात्रीला पण आम्ही तिघं होतो. म्हणून मग आम्ही विश्वास करतो की देव आहे. देव आहे बोलतात ना, कपल्स आर मेड इन हेवन. तसं म्हणजे वरूनच मी तर कधी आयुष्यात विचार नव्हता केला गुजराती फॅमिलीमध्ये जाईन किंवा लग्न होईल किंवा कॉलेज पण एकत्र नव्हतं. प्रश्नच येत नाही भेटण्याचा. हॉस्पिटल. हां. पण मग सांगा की तुम्ही त्यांना प्रपोज कधी केलं? मग फायनली प्रेमात कधी पडले तुम्ही त्या 6 महिन्यात? प्रेमात तर प्रपोजल हॉस्पिटलमध्येच केलं होतं इनफॅक्ट. तुम्ही? हो. कितव्या दिवशी? कितव्या दिवशी म्हणजे 12व्या दिवशी. करेक्ट 12व्या दिवशी. इकडे IP चालू होते, इकडे IP चालू होती, हे सगळं चालू होतं आपलं. मग तेवढ्यात एवढं बोलायला जमत होतं? शुद्धीवर होतं. शुद्धीवर होतं. पण तुम्हाला असं वाटलं होतं कधी हे प्रपोज करतील? नाही, असं वाटलं तर आणि इतक्या लवकर करतील असं तर कधीच विचार पण नव्हता केला. मग तुम्हाला त्यांना प्रपोज करा असं वाटलं होतं का त्यांना? नाही, ती परिस्थितीच अशी नव्हती. कारण की हॉस्पिटलच्या बेडवर एक माणूस म्हणजे तो 6 महिने डॉक्टरनी सांगितलेलं की आपल्याला बघावं लागेल की किती रिकवर होतात, त्यानंतर वी कॅन डिसाईड की फ्युचर काय करू शकतात ते. मग जेव्हा ह्यांनी प्रपोज केलं तर तुमची रिॲक्शन काय होती?
शॉक्ड. तुम्ही हो. त्यांना उठवून तुम्ही नाही ना झोपला? धक्का थेट असं नाही ना नाही, केलं? पण मग लगेच मग होकार दिला नाही तुम्ही? नाही नाही दिला. मग कधी होकार मी दिला? काहीच नाही बोलले, मी बस निघून गेले मग तिथे. ह्या निघून गेल्यानंतर तुम्हाला असं वाटलं नाही की आता ह्या येणारच नाहीत परत? नाही, मला कॉन्फिडन्स होतं की ते येणारच आणि होकार पण येणारच. अच्छा अच्छा. तुमचं काय मेडिकल शॉप वगैरे आहे का? नाही. येणार म्हणजे काय सप्लाय घेऊन येणार होते का पोळ्यांचा? नाही, कधी कधी टिफिन आणायची नाही. आणायचे. पण मग शेवटी फायनली होकार कधी झाला? 10-1 दिवसानंतर मग मी होकार दिला. मम्मीला विचारलं की असे ते बोलतायत समोरून, पुढचा विचार तर मला माहीत नाही काय होईल काय नाही सध्या. तर मम्मी बोलली नाही नाही असं काही नाही, आहेत चांगली फॅमिली आहे, सगळं चांगलं आहे आणि समोरून ते बोलतायत तर मग आपण करू, काय नाही, आपण एकत्र सगळे फॅमिली मिळून त्यांना नीट करू आपण लवकरात लवकर. अरे वा, असं घरच्यांनी स्टँड हो. घेतला. हा? हो हो आणि मग तुम्ही जायचा का त्यांना हाताला धरून चालवायला वगैरे हो. असं? हां हां हा? हां. अक्षरशः आम्ही केलंय तसं. दास हॉस्पिटल पूर्ण आहे प्रूफसाठी, कंपाऊंडर नर्स सगळ्या आहेत. मग लग्नाला त्यांना बोलवलं होतं की हो नाही? हो हो, आले होते. आले होते हा? डॉक्टर ते पण आले होते. पण मी काय म्हणतो, लग्न सुद्धा तिथेच का नाही केलं? कारण इतकं चांगलं ठिकाण आहे तुमच्यासाठी ते. कारण तुम्ही ज्या रुग्णालयाचा एवढा उल्लेख करता आहात, हा? म्हणजे एखादं रुग्णालय हे वधूवर सूचक मंडळ होऊ शकतं हे या दोघांमुळे ठरलं. पण मला सांगा, जेव्हा तुमच्या घरी कळलं पहिल्यांदा हे असं काहीतरी होत आहे, त्या घरून परवानगी मिळाली होती? हो, मम्मीने परवानगी दिली होती. पप्पा थोडे हे होते की म्हणजे आंतरजातीय म्हटल्यावर थोडा विचार करतातच आई वडील, तसं पप्पा थोडे टेन्शनमध्ये होते आणि आजी टेन्शनमध्ये होत्या. मग कारण की घर जावई करणार आणि तो बेडवर आहे सध्या हॉस्पिटलच्या, तर कुठल्या पण फॅमिलीला विचार करावाच टेन्शन लागतो. येणार. म्हणून मग कसं काय जमलं? तुमच्या घरून काही प्रॉब्लेम नव्हता? नाही, त्यांच्या आमच्या घरात पण पूर्ण problem फॅमिली नव्हता. सपोर्टिव्ह नाही. होती. मग कसं जमलं? कसं मग कसं काय शेवटी बाबांना कन्व्हिन्स कोणी केलं? मीच केलं कन्व्हिन्स. यांनी एक दिवशी इंटरव्ह्यू दिला सगळ्या नातेवाईकांना आमच्या. माझ्यात 5 आज्या, नंतर 3 बाबा आहेत, सगळे पूर्ण फॅमिली, मामा काका अशी पूर्ण फॅमिली बसलेली आणि हे असे एकटे बसले होते इथे. हे मुलगा दाखवण्याचा हो. कार्यक्रम होता. मग तसं 1 तास प्रॉपर इंटरव्ह्यू दिला की कसं तू आमच्या मुलीला सांभाळणार, पुढचं आयुष्य कसं करणार. आणि लगेच जमलं. हो, त्यानंतर मग जमलं आमचं. आणि म्हणजे मग- सगळ्यांनी होकार मग दिला. दरम्यान तुम्ही हे बरे झाल्यानंतर लग्न होईपर्यंतचा केवढा कालखंड? 1 वर्ष 1 वर्ष. हो, मग त्यात कारण तुम्ही की- भेटायचे कुठे? हॉस्पिटल. बाहेर कुठे गेले नाही? कधीच नाही. ते मला फोन करायचे, बोलायचे उद्या मला ह्या हॉस्पिटलमध्ये जायचं आहे, अपॉइंटमेंट आहे, डॉक्टर कन्सल्टेशन आहे, येणार का? म्हटलं हो जा. कधी कधी अपॉइंटमेंट्स संध्याकाळी 9-9:30ला पण असायची. बट येस, शी शुड बी ऑलवेज अवेलेबल. हो, तर नेहमी अपॉइंटमेंटसाठीच आम्ही जायचो. असं बागेत वगैरे तर मला आठवत नाही आम्ही कधी फिरलोय, कधीच नाही. भेटण्याचे ठिकाण हॉस्पिटल, प्रपोज करण्याचे ठिकाण हॉस्पिटल, लग्नानंतर म्हणजे अफेअर झाल्यानंतर, होकार झाल्यानंतर फिरण्याचे ठिकाण हॉस्पिटल. आज हा भाग सुद्धा आपण हॉस्पिटलमध्ये केला असं तर बरं झालं. या हसत खेळत रंगलेल्या गप्पांबरोबरच आता पहिला खेळ कुठला तो आपण बघणार आहोत. घ्या एक चिठ्ठी घ्या. कुठला खेळ? ग्लासांचा मनोरा. ग्लासांचा मनोरा. बघूया किती उंच रचणार मनोरा. पहिले 4 टप्पे झाले की 1000 रुपयाचं बक्षीस. त्यानंतर प्रत्येक टप्प्याला 200-200 रुपयाची वाढ होत जाणार. बघूया किती उंच मनोरा रचणार. 4 1400 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन. होकार कधी आला? आजपर्यंत नाही दिलाय. लग्नाला किती वर्ष झाली? 17. मग आता तरी हो म्हणा. आता मी विनंती करतो हो म्हणा. राहून दे ना आता, रिलॅक्स मध्ये. लग्नाला प्रपोज केल्यानंतर अजून होकार आलेला नाही. लग्न झालेलं आहे, घरच्यांना कन्व्हिन्सच केलेलं नाही. लग्न तरी झालं ना? लग्न झालं. लग्न झालं.